नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमचा शेतीमाल परदेशी बाजारात पाठवायचा आहे का? अर्थातच तो एक्सपोर्ट करायचा आहे का? कसं? चला तर सांगतो. ही एक पद्धतशीर प्रक्रिया आहे, म्हणजेच प्रोसेस आहे. पहिल्यांदा प्राथमिक तयारीमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट सेटअप करावा लागतो. निर्यात सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाची सरकारी कागदपत्रे लागतात. जसे की पॅन कार्ड, करंट बँकिंग अकाउंट, इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड आणि GST रजिस्ट्रेशन. पॅन कार्ड हे स्वतःच्या नावावर किंवा व्यावसायिका नावावर चालू शकते. कोणत्याही बँकेत चालू खाते उघडावे लागेल. इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड हा DGFTकडून ऑनलाईन मिळतो. त्याच्याशिवाय तुम्ही व्यापार करू शकत नाही. व्यवसायाच्या नियमानुसार GST कोड असणे अर्थात आवश्यक आहे. दुसरी पायरी आहे अपेड्याकडे नोंदणी. शेतमाल, फळे आणि भाज्या निर्यात करण्यासाठी अपेड्याकडे नोंदणी करून RCMC प्रमाणपत्र मिळवणे बंधनकारक असते. यामुळे सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानांचा फायदा होतो. पायरी क्रमांक 3 मध्ये तुम्हाला योग्य प्रोडक्ट आणि योग्य देशाची निवड करायची आहे. काय निर्यात करायचे ते ठरवा. तुमच्या भागात कोणते दर्जेदार पीक येते, जसे की हापूस, आंबा, डाळिंब, द्राक्ष, कांदा किंवा भाजीपाला. पायरी क्रमांक 4 परदेशी ग्राहक शोधणे. ग्राहक शोधण्यासाठी खालील मार्ग वापरा. अपेडाच्या पोर्टलवर परदेशी इम्पोर्टरची यादी मिळते. तुम्ही ज्या देशात माल पाठवणार आहे त्या देशातील भारतीय दूतावासाला ईमेल करून त्या देशातील इम्पोर्टरची यादी तुम्ही मागवू शकता. आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनामध्ये थेट भाग घेऊन तुम्ही ग्राहकाशी संपर्क साधू शकता. 5वी पायरी ही मालाची गुणवत्ता आणि पॅकिंग आहे. परदेशात मालाची क्वालिटी ही खूप महत्त्वाची असते. तुमचा माल रोगट किंवा कीड लागलेला नाही याचे प्रमाणपत्र सरकारी लॅबकडून घ्यावे. पॅकिंग मजबूत आणि आकर्षक करावे लागते, जेणेकरून माल खराब होणार नाही. 6वी पायरी आहे लॉजिस्टिक आणि वाहतूक. माल परदेशात पाठवायचा असेल तर CHA अर्थात कस्टम हाऊस एजंटची मदत घ्या. भाजीपाला किंवा लवकर खराब होणारा माल असेल तर विमानाने पाठवावा लागतो. कांदा, बटाटा यासारखा टिकणारा माल जहाजाने पाठवला जातो. आणि याची 7वी पायरी आहे पेमेंट सुरक्षितता, अर्थातच पेमेंट टर्म. पैसे बुडू नयेत म्हणून सुरुवातीला लेटर ऑफ क्रेडिट किंवा ॲडव्हान्स पेमेंटचा वापर करा. शेतकऱ्यासाठी सोपा सल्ला. जर तुम्हाला स्वतः थेट निर्यात करणे अवघड वाटत असेल तर तुम्ही तुमच्या भागातील फार्मर प्रोड्युसर कंपनी अर्थात शेतकरी उत्पादन माध्यमातून एकत्रितपणे माल निर्यात करू शकता. यामुळे खर्च कमी होतो आणि जोखमही विभागली जाते. तुम्हाला नक्की कोणत्या पिकाची निर्यात करायची आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला आणखी विशिष्ट माहिती देऊ शकेल. व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.